आता कामेश दादा आहे ना समोर, कामेश दादाने घेतला निर्णय. कामेश दादाने घेतला नसता तर राहिलेले 4 जण तयारच होते. ते म्हणले आम्हाला कुणालाही सांगा. त्यांनी नाही केला, त्याच्यावर बॉदरेशन जर दिलं त्यांनी. कारण एखाद्या तुम्ही त्या कामेशला आणताना एखादा प्रचंड मोठला कुठला त्या अतिरेकी आणल्यासारखं त्याला धरून आणलाय तुम्ही. अरे किती त्या पोरावरती दबाव टाकाल तुम्ही. तो तुमचाही म्हणताय, एवढा दबाव का? पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आलेत त्याला. अरे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य शिवसेनेचे आमचे नेते घेऊन येतात सायरन लावत. आणि ते दहशत कुणी केली? शांत अभ्यास करा. 4000 लोक बोलवली तिथं हाणामाऱ्या करायला. आमच्या पार्टीचं कोण होतं का? नव्हतं. दहशत त्यांना करायची होती. आमच्याकडे कुठलीही दहशत नव्हती. आमचे सदस्य शांतपणे उठून गेले. 5 पैकी 2 तर शांतपणे येऊन आधीच बसले होते. ज्यांचा केंद्र सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, राज्य सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, ते दोन्ही सदस्य आधीच येऊन बसले होते सभागृहामध्ये. अजित पवार गटाचे शिवसेनेच्या प्री पोल अलायन्समुळे 2 ते बसले होते. 32ची संख्या झाली होती आमची. आणि तिसरा जो आमचा आहे तो कामेश त्यांनी उलटा उचलून नेला. मी जबाबदारीनं सांगतो, कामेश दादा 2 दिवस आधी फडणवीस साहेबांना भेटून आले, मुख्यमंत्र्यांना भेटून आले. साहेब मी तुमच्याबरोबर ठाम आहे. तुम्ही जी कोरेगाव मतदारसंघामध्ये पाण्याची कामं केलेत, तुम्ही जी रस्त्याची कामं केलेली आहेत, त्यामुळं मी तुमच्याबरोबर राहणार आहे. मी सन्माननीय नेते शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे. मी तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेणार आहे. मला महायुतीमध्ये जायचे, मला महाविकास आघाडीवर जायचं नाही, हे त्यांना मुंबईमध्ये ठामपणे मुख्यमंत्र्याच्या पुढं आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना भेटून सांगितलं होतं. मग त्याला पुन्हा किडनॅप करून यांनी नेला. कुणी दहशत केली? त्यांनीच केली. डांबून आम्ही कोणाला ठेवलं होतं का? नव्हतं. उलट चोराच्या उलट्या बोंबा चालू झाल्यात. आम्हालाच नावं ठेवायचं चाललंय. मग तुम्हाला तुमच्या सदस्यांवरती एवढा विश्वास होता तर मग तुम्ही 4000 लोक का बोलवली जिल्ह्यातली? का गुंड बोलवले सगळे? आमचा एकही सदस्य गुंडगिरी केली नाही. आम्ही कुणालाही हाताला धरून आणलं नाही. शांतपणे उतरले. त्याला कुणी साखळी केली नाही. केली का साखळी? पत्रकार तिथं होते. दबावाखाली आमचे सदस्य होते का त्यांचे सदस्य होते? पोलिसांवरती हात कुणी उचलले? आमच्या कुणी उचलले नाही. त्यांनी आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी पोलिसांवरती हात उचलले नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलले. त्यांनी जर समजावून पोलिसांना सांगितलं असतं किंवा जर वकिलांच्या थ्रू काहीतरी सांगितलं असतं की अरे बाबा आपण अपहरण केलं एकाचं, अपहरणाचा गुन्हा आहे, तर आपण त्याच्यावरती कोर्टाची प्रोसेस सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत करू शकत होते. ते नाही केली त्यांनी.